जाएगा। अमन मागे तुम्ही शेअर करणार त्याच्याशी बघा. याचं लँड हँडओव्हर झालं, त्यानंतर जो रिझर्वेशन होता इकडे गार्डनचा होता ते बदली करून रिझर्वेशन झू झाल्यानंतर आता महानगरपालिका टेंडर काढू शकते. दिल्लीतले सेंट्रल झू अथॉरिटी आणि आपण हे करू शकतो, करू शकतो. अच्छा, मिड जूनमध्ये जून महिन्यात शक्यता आहे. ये ना ये देखा हाँ असं काय करणार बिल्डिंग मधली का ऐसा था ऐसा. हाँ ये पूरा दिखा. ठीक आहे. और गुप्ता जी तुला कोणी बोर्डने सांगितलं ना. सर मुलुंड आणि उपनगर वासियांसाठी बर्ड सेंच्युरी आहे मुलुंडच्या सीमांत भागामध्ये बनणार आहे आणि त्याच्यासाठीच्या प्रोसेस आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. आता नेमकं पुढे काय अपडेट्स आहेत? सर्व प्रोसेस सुरू न झाले, सर्व प्रक्रिया संपलेली आहे. गेल्या 2 वर्षाआधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती बर्ड पार्क पक्षी संग्रहालय व्हावं आणि इक्बाल सिंग चहल आयुक्त असताना याची इनिशियल मान्यता देण्यात आली होती. मग सर्व प्रक्रिया सुरू झाली. शेवटची जी प्रक्रिया होती की या पूर्ण 4.5 एकरी भूखंडाला जो गार्डनचा रिझर्वेशन होता ते बदली करून झू करायचा होता. ते झूचा रिझर्वेशन झालेला आहे. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं त्याचं नोटिफिकेशन GR सुद्धा निघालेलं आहे आणि आता बर्ड पार्कचा जेवढी प्रक्रिया होती ती संपलेली आहे. येणाऱ्या 8-10 दिवसात आता याचा ड्राफ्ट टेंडर सुद्धा महानगरपालिका बाहेर काढणार आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यात याचा भूमिपूजन आपण करू शकणार. तो काळ पण येणार लवकरच. एक स्वप्न जो पाहिलेला होता की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पक्षी प्रेमियांसाठी एक सुंदर पक्षीगृह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे. आणि भायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते ब्रिटिशकालीन आहे. 110 वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता. त्यानंतर हे पहिलं पशुपक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे प्युअरली पक्षी संग्रहालय होणार आहे. म्हणजे आमच्या सर्वांसाठी हे खूप खूप आनंदाचा क्षण आहे, कारण जो स्वप्न 2 वर्षाआधी मी पाहिलं होतं ते आता खरं होणार आहे. आणि मुलुंडकरांना एक नैसर्गिक सौंदर्य, त्याचसोबत 206
वेगवेगळे पक्षी या पक्षी संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील.